मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक प्रकाश सर. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीचा आकडा जवळपास आता निश्चित झालेला आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो आकडा लवकरच मी आता या स्क्रीनवर शेअर करणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये अनुदान प्राप्त शाळा आहेत, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा, महानगरपालिकांच्या शाळा, तर नगर परिषद यांच्या शाळा आहेत. आणि या शाळांमधली जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती पवित्र पोर्टल जे काही आहे त्या पवित्र पोर्टलच्या मार्फत होणार आहे. आणि त्यासाठी टॅट 2025 ची गुणवत्ता ग्राह्य धरण्यात येत आहे. आणि या गुणवत्तेच्या आधारावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि या सिलेक्शन साठी जी काही प्रोसेस आहे त्याची जी SOP आहे ती SOP अगोदरच महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी घोषित केलेली आहे, ती तुम्हाला माहीत सुद्धा आहे. मग आता हा जो शिक्षक भरतीचा आकडा आहे तो गटानुसार कशा प्रकारचा असणार आहे? कारण एक पहिला जो गट आहे तो 1 ते 5 चा गट आहे. त्यानंतर दुसरा गट 6 ते 8 चा गट आहे. नंतर तिसरा गट आहे तो 9 ते 10 चा गट आहे, ज्याला आपण माध्यमिक विभाग म्हणतो. आणि पुढला जो गट आहे तो आहे उच्च माध्यमिक आणि तो 11 आणि 12 चा गट आहे, म्हणजे वर्ग 11वा आणि वर्ग 12वा. तर या गटानुसार जी काही शिक्षक भरतीचा जो आकडा आहे तो आकडा आता समोर आलेला आहे. कारण तुम्हाला माहित आहे नुकतीच संच मान्यता पार पडलेली आहे. आणि या संच मान्यतेनुसार जी काही रिक्त पदांची संख्या आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत किती शिक्षक भरल्या जाणार आहेत, ऑफकोर्स गटानुसार किती शिक्षक भरल्या जाणार आहेत त्याचा आकडा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. म्हणजे एकूण शिक्षक किती भरल्या जातील आणि गटानुसार शिक्षकांची नियुक्ती त्याचा जो आकडा आहे तो आकडा सुद्धा आपण आज चर्चेला घेणार आहे. बघा, सध्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्याचं काम सुरू आहे. परंतु काही ज्या काही शैक्षणिक संस्था चालक आहेत, ज्या अनुदान प्राप्त 100% अनुदान प्राप्त शाळा आहेत, या शाळांचं जे काही संचालक मंडळ आहे ही जाहिराती अपलोड करण्याबाबत थोडस उदासीन आहे. म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एक परिपत्रक त्यांनी आता शासनाने काढलेलं आहे. आणि त्या परिपत्रकानुसार खाजगी अनुदान प्राप्त शाळांचं जे काही संचालक मंडळ आहे त्यांना असं आदेशित केलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची बिंदू नामावली अपडेट करून पवित्र पोर्टलवर 15 जून पर्यंत जाहिराती अपलोड करायच्या आहेत. ज्या खाजगी शैक्षणिक संस्था 15 जून पर्यंत जाहिराती अपलोड करणार नाहीत त्यांचे जे पद आहेत, रिक्त पद आहेत, ते आयसोलेटेड केल्या जातील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ज्या काही अनुदान प्राप्त शिक्षण संस्था आहेत त्यांचं जे मंडळ आहे ते मंडळ आता पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करत आहे. आणि ह्या जाहिराती एकदा अपलोड झाल्यानंतर आपले जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना प्रेफरन्स द्यावे लागणार आहे. एका उमेदवाराला 50 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यू आणि 50 प्रिफरन्स विदाउट इंटरव्ह्यू अशा प्रकारचे येणार आहे. ही जी मित्र शिक्षक भरती आहे ही 2 भागामध्ये होणार आहे, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. शक्यतोपर्यंत पार्ट फर्स्ट मध्ये विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जातात आणि पार्ट जो सेकंड आहे म्हणजे भाग 2 आहे यामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या जाणार आहेत. मग आता या दोन्ही मिळून एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे
ती रिक्त पदांची संख्या आज आपल्याला बघायची आहे. आणि ती रिक्त पदांची संख्या मी आता या स्क्रीनवर मित्र शेअर करतो. तत्पूर्वी माझी तुम्हाला एक विनंती राहील, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर याला निश्चित तुम्ही शेअर करा, लाईक करा. आणि आपण जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर या चॅनलला आपण आवर्जून सबस्क्राईब करा. बघा, इथं मी एक टेबल शेअर करतो. या टेबलमध्ये या सर्व ज्या काही रिक्त जागा आहेत त्यांची संख्या इथं मी दर्शवलेली आहे. गटानुसार मित्र ही रिक्त पदांची संख्या आहे. पहिला जो गट घेतलेला आहे मी तो 1 ते 5 चा गट आहे. दुसरा गट आहे तो 6वी ते 10वी पर्यंतचा घेतलेला आहे. आणि म्हणजे तो संयुक्त घेतलेला आहे. माध्यमिक गट आपण त्याला म्हणतोय. वार्षिक 6 ते 8 आणि 9 ते 10 असा वेगळा असायला पाहिजे. पण ती एकूण पदांची संख्या आलेली आहे. त्याच्यामध्ये टीजीटी म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्यांना भरायचे आहेत. आणि जो पुढला गट आहे तो उच्च माध्यमिकचा गट आहे. आणि या उच्च माध्यमिकच्या गटामध्ये जी काही एकूण संख्या आली आपल्या समोर इथं मी दाखवलेली आहे. तर आपल्याला सुरुवातीला मी याच्यामध्ये असं दिलेलं आहे की इथं दिलेलं आहे पदाचे नाव. त्याच्यानंतर इथं दिलं आहे संभाव्य रिक्त पदे, म्हणजे हे रिक्त पद किती असू शकतात. एक अंदाजे आपल्याकडे एक माहिती प्राप्त झालेली आहे. तर बघा, प्राथमिकचे जे शिक्षक आहेत ते 1 ते 5. आणि तुम्हाला माहित आहे की प्राथमिक साठी शैक्षणिक पात्रता आपल्याला HSC पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता जे आहे ते आपल्याला B.Ed पाहिजे. आणि सर्व विषयासाठी 1 ते 5 हा जो गट आहे हा सर्व विषयासाठी असतो. आणि याची रिक्त पदांची जी संख्या आहे ती जवळपास 15,000 आहे. आणि याच्यामधले जे काही मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त रिक्त पद ही जिल्हा परिषदांच्या शाळांमधले आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो गट आहे तो माध्यमिक म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर हा आहे तो 6वी ते 10वी पर्यंत. इथं विषयानुसार पद भरल्या जातात. आणि याची शैक्षणिक पात्रता आहे बघा, 6 ते 8 साठी पाहिजे आपल्याला पदवी. आणि व्यावसायिक शिक्षण तुमचं असायला पाहिजे D.Ed किंवा B.Ed. संबंधित विषयात तुमची पदवी असायला पाहिजे. आणि व्यावसायिक शिक्षण तुमचं D.Ed किंवा B.Ed. पुन्हा एकदा सांगतो, हा जो गट आहे तो 6 ते 8 चा आहे. आणि दुसरा याच्यामध्ये मी आणखी एक इन्क्लूड गट केलेला आहे, तो आहे 9 ते 10 चा गट. या गटासाठी पदवी ही शैक्षणिक पात्रता पाहिजे संबंधित विषयामध्ये. आणि व्यावसायिक पात्रता तुमची B.Ed असायला पाहिजे. इथं D.Ed चालत नाही 9 ते 10च्या गटाला. आणि याची एकूण पदांची संख्या जी आलेली आहे ती आहे 10,000. किती आहे? 10,000. जवळपास 10,000 पद याचे रिक्त आहेत. आणि ते आता पवित्र पोर्टल मार्फत टॅट 2025च्या गुणवत्तेनुसार भरले जाणार आहेत. त्यानंतर पुढला जो भाग आहे तो आहे उच्च माध्यमिक शिक्षक, ज्याला आपण PGT असं म्हणतो, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर. ज्या विषयाची जागा असेल त्या विषयामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता ही तुम्ही PG असायला पाहिजे, म्हणजे पदव्युत्तर असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असायला पाहिजे. प्लस तुम्ही इथं B.Ed सुद्धा असायला पाहिजे. तुमची जी व्यावसायिक पात्रता आहे ती B.Ed असायला पाहिजे. आणि याच्या जागा जवळपास 5,000पेक्षा जास्त निघणार आहे. 5,000 हा कमीत कमी आपण इथं दाखवलेला आकडा आहे. 5,000पेक्षा जास्त ह्या जागा निघणार आहेत. आणि याचा आपण जर एकूण जर टोटल केलं तर तुम्ही जर बघितलं इथं तर प्राथमिक शिक्षकांच्या जागा आहेत 1 ते 5 पर्यंत त्या 15,000 आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या ज्या जागा आहेत त्या 6 ते 10वी पर्यंत ह्या 10,000 आहेत. आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा आपण जर विचार केला तर याच्यामध्ये सर्व फॅकल्टी येतात. याच्यामध्ये सायन्स येते, आर्ट येते, कॉमर्स येते. ज्या काही सर्व फॅकल्टी असतील त्यांच्या ज्या जागा आहेत त्या 5,000 आहेत. आणि एकूण जर आपण याची टोटल केली तर 30,000पेक्षा जास्त जागा यावेळेस पवित्र पोर्टलच्या मार्फत भरल्या जाणार आहेत टॅट 2025च्या गुणवत्तेवर.
आणि याच्यामध्ये काही जागा या विदाऊट इंटरव्ह्यू या सत्राखाली येतात, तर काही जागा या वैध इंटरव्ह्यू मध्ये येतात. बरेचसे जे काही खाजगी संस्था चालक आहेत यांच्या ज्या जागा आहेत त्या वैध इंटरव्ह्यू मध्ये भरल्या जातात. वैध इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेऊन तुमचं सिलेक्शन होते. आणि आता मुलाखत घेण्यासाठी सुद्धा त्यांनी एसओपी दिलेली आहे. 100 गुणाची ही एसओपी त्यांनी तयार केलेली आहे. त्यापैकी 75% गुण हे तुमच्या टॅटवर आहेत. म्हणजे 75 गुण हे टॅटचे जे काही गुण आहेत त्याच्या 75% त्यांना गुण घ्यायचे आहेत कुणाला, खाजगी व्यवस्थापनाला. आणि तुमची जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे त्याला सुद्धा त्यांनी गुण दिलेले आहेत. आणि फक्त 15 गुण हे अध्यापन आणि मुलाखतीसाठी आता दिलेले आहेत. म्हणजे यावेळेस तुमचं जे सिलेक्शन होणार आहे मुलाखतीमध्ये ते 100 गुणांपैकी ज्या शिक्षक उमेदवाराला जास्तीत जास्त गुण मिळतील त्याचं सिलेक्शन होणार आहे. या अगोदर 30 गुण होते हे लक्षात घ्या, परंतु 30 गुण हे सर्वस्व त्या संस्थेवर डिपेंड होते. म्हणजे संस्था चालक 30 पैकी किती गुण देतील त्याचं सिलेक्शन होईल असं होतं. आता तसं नाही, कारण बऱ्याचशा त्याच्याविषयीच्या कंप्लेंट्स शासनाकडे आलेल्या आहेत आणि त्या कंप्लेंटची दखल घेऊन शासनाने आता नवीन एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आता 30 गुणावर सिलेक्शन नाही, आता 100 गुणावर सिलेक्शन आहे. आणि 100 गुणामध्ये सुद्धा माननीय जे काही हायकोर्ट आहे त्यांच्या निर्देशानुसार त्यांनी एसओपी तयार केलेली आहे. 100 गुणाची एसओपी सुद्धा त्यांनी ठरवलेली आहे की तुम्हाला 75% गुण तुम्हाला त्या विद्यार्थ्यांचे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या टॅटचे घ्यावे लागतील 75% गुण. आणि मग राहिलेले जे बाकीचे आहेत 25 गुण, या 25 गुणामध्ये त्यांनी जवळपास 10 गुण जे आहेत ते शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेसाठी दिलेले आहेत. म्हणजे 75 आणि 10 85 गुणांमध्ये कुठल्याच प्रकारची धांदली आता करता येत नाही संस्था चालकांना. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त त्यांना जे दिलेले आहेत ते 15 गुण दिलेले आहेत. त्या 15 गुणांमध्ये त्यांनी मुलाखत तुमची घ्यायची आहे आणि मुलाखती आणि अध्यापन कौशल्य तुमचं त्यांना तपासायचं आहे. यावर 15 गुण त्यांच्या हाती आहेत फक्त संस्था चालकांच्या. बाकीचे जे 85 100 पैकीचे 85 गुण आहेत हे युनिक आहेत. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल संबंधित संस्था चालकांना करता येत नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मित्रो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्या मार्फत जे काही पवित्र पोर्टल निर्माण केलेलं आहे त्या पवित्र पोर्टल मार्फत किती शिक्षकांची भरती या शैक्षणिक सत्रामध्ये होणार आहे, 25 ते 26 या शैक्षणिक सत्रामध्ये किती शिक्षकांची भरती होणार आहे गटानुसार त्याचा एक आकडा मी हे सादर केलेला आहे. नियर अबाउट संच मान्यतेनुसार ही जी फिगर आहे ही फिगर मित्र समोर आलेली आहे. तर आजच्या या चर्चेला मी इथं पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.